बुवा पंक्चर. त्याला माहित आहे बाई जर गेली तर आपल्याला करून खावं लागते. हो. अरे गुन्हा गोविंदानं राहावं, गुन्हा गोविंदानं राहावं. जास्तच नवऱ्यान जर गडबड जर केली, मालकान जर गडबड केली, नुसता थैला बरा तर नाटक केल्यावर चल मी जातो म्हणे, आता याचंच नाही. नाटक करायचं ना ते भरसांग दफ्तर मग चालले जातात. नाटक जमलं पाहिजे, ही कला जमली पाहिजे संसारामध्ये. समजा बाई जर गरम जर झाली, तिला जर खुश जर करायचं जर राहिलं ना, तर माणसाने एक उपाय ठरवायचा. कोणता? मग त्यावेळेस पुरुषाला म्हणायचं पत्नीला, काय म्हणायचं माहित आहे? तेरा साथ है तो मुझे करनी है अंधेरों से असं म्हणल्याबरोबर बाई हसलीच समजून घ्या. गुन्हा गोविंदानं राहावं, मिळून मिसळून राहावं. भांड्याने भांडे लागतच असतात, वादविवाद होतच असतात. पण वादविवाद जर घरात जर झाला तर कोणीतरी एकानं थोडंसं 5-10 मिनिट 15 मिनिट 20 मिनिट थोडंसं बाहेर जावं. 15-20 मिनिटाच्या नंतर पुन्हा घरी जावं. म्हणजे आपलं घर जशाचं तसं होते. नाहीतर दोघंही जण तिथंच जर राहिलं तर 36 होते. मग तू तिकडं मी इकडं म्हणजे 36 होऊ नये, 63 राहावं. 63 नाही ते तांगड तिंगड होते. वादविवाद जर झाला तर एकाने अर्धा घंटा बाहेर चाललं जायचं. संसार होय, भांड्याला भांड्या लागतच असते. म्हणून मिळून मिसळून गुन्हा गोविंदानं आनंदानं संसार करायचा. राजा परीक्षिती त्यावेळेस गवळणीला म्हणायचा, आत्या पाणी संपलं, मग तुमचा बाप बदल का? त्यावेळेस मग गवळणी पाणी न करता निघायच्या. मडकं घ्यायचं, गागर घ्यायचं आणि त्यावेळेस गवळणी निघायच्या. कशा निघायच्या? ठुमकत ठुमकत चालली ढोलत, ठुमकत ठुमकत चालली ढोलत, ठुमकत ठुमकत चालली ढोलत. वाड्याच्या डोला, वाड्याच्या डोला, गदर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या डोळ्यात. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या डोळ्यात. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या डोळ्यात. हसत खुद खुद मोडीत डोळ, हसत खुद खुद मोडीत डोळ. मनी आठवे कृष्णात जाय, मनी आठवे कृष्णात जाय. नटबागी में प्रभात तारी आई नटरंगणी. गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या डोळ्यात. गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या डोळ्यात. गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या डोळ्यात. गागर घेऊन निघाली. कशी निघाली? ठुमकत ठुमकत चालली ढोलत, ठुमकत ठुमकत चालली. आणि त्यावेळेस कृष्णानं काय केलं? तिचा पदर धरला. माणूस त्या भक्ती मार्गाला जेव्हा लागतो ना, तेव्हा आपल्याला वाटते मी काहीतरी झालो, ते देवाला आवडत नाही. त्याचा पदर धरते. कोणता पदर? अहंकाराचा पदर धरते. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये
नवरंकाराची घोटी विशेष न लगी अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी ज्ञाना संकटी नाचवी नवपराज म्हणतात ते पदर आपण धरू देत नाही. कोणता पदर? अहंकाराचा पदर. एका गवळणीमध्ये म्हणतात पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड रिकाना पदराला धरू नको सोड पदराला धरू नको सोड धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड आपण पकडू देत नाही. आपल्याला अहंकार येते म्हणून अहंकार येऊ म्हणून पूजेला सद्गुरू राया म्हणून गुरुला वंदन करायचंय. भगवंत 5 वर्षाचा झाला सोंगडी निर्माण केली पिंड्या बबड्या मधुमंगलाने गवळणी अडवू लागल्या. तेव्हा पिंड्यानं गवळून अडवल्या. भगवंतानं हातात गोपन गोटा घेतला. 4 मडके मडक्यावर मडके आहे. भगवंतानं रत्ता दिला खालच्या मडक्याला खालच्या रत्ते मारला गोटा. त्यावेळेस नंदाचा कारटा लईबाई चोरटा नंदाचा कारटा लईबाई चोरटा याने माझा घडा फोडिला झरर गोपन गोटा मारिला बाई बाई गोपन गोटा मारिला झरर गोपन गोटा मारिला गोपन गोटा मारिला. आणि गोटा मारल्या बरोबर त्याच्यात काय होतं एका दही एका दूध एका लोणी एका ताक ज्याचा जसा अधिकार आहे ना त्याला तसं भेटलं. भक्ती ज्ञान वैराग्य त्याचा जसा अधिकार होता त्याला तसं भेटलं. देवाचं वय 5 वर्षाचं झालं. सवंगडी निर्माण केली. दिसायला गोपाळ होते पण ज्ञानी होते. त्यांच्याकरता पूर्ण गोकुळवासीयांना ज्ञान झालं. त्यांचा पुरावा आहे. गोकुळी असा लोका झाले ब्रह्मज्ञान न सांगता कामे केली होती. कारण त्याची भक्ती कशी होती त्यांना खूप कृष्ण आवडत होता. असे गोकुळातले सवंगडींना कृष्णाने दही दूध लोणी खाऊ घातलं आणि कृष्णाला खोड्या केल्या. गवळणीने यशोदेकडे गराणे नेले आणि यशोदा म्हणते माझं पोरग खोड्या करत नाही. त्यावेळेस कलावती नावाची गवळण होती. तिला सांगितलं तू संकष्ट चतुर्थीचं व्रत कर आणि देवानं गणपतीचा मान ठेवला. आणि सवंगड्याला सुद्धा सांगितलं आता आपल्याला खोड्या करायच्या नाही, खोड्या बंद करायच्या. गणपतीचं व्रत करायला परीक्षित विचारते गुरु महाराज देवानं गणपतीचा मान का ठेवला. तेव्हा शुकदेव महाराज म्हणतात जर देवानं गणपतीचा मान ठेवला नसता तर आपणही गणपतीचा मान ठेवत नव्हतो. म्हणून देवानं गणपतीचा मान ठेवला. देवानं खोड्या बंद केल्या. कारण 12 महिन्याच्या चतुर्थ्या संकष्ट चतुर्थी तुमच्या इथं करतात नाही करतात मला माहीत नाही पण संकष्ट चतुर्थी करावी. पुढे खोड्या बंद केल्या. आता सगळं झालं. नैवेद्य आणलं पूर्ण ठेवलं. त्यावेळेस मायेने सांगितलं म्हणे कृष्णा पाहिजे म्हणे याच्यावर लक्ष ठेव. त्याला हात लावू नको, त्याला खाऊ नको.